बाळांनो, लक्ष काळजीपूर्वक द्या. बाय क्रॅमर्स पद्धतीनंच गणित सोडवायचं आहे. प्रथम इक्वेशन खाली इक्वेशन लिहून घ्यायचं व्यवस्थित. 4m minus 2n is equal to minus 4m plus 3n is equal to 16. याला m ची किंमत, n ची किंमत आणि c ची किंमत म्हणा. प्रथम d is equal to कंसात d ची किंमत म्हणजे काय असणार आहे तर m आणि इथं n ची किंमत असणार. c ची किंमत नसते d च्या किंमतीत. m ची किंमत किती आली 4 4 minus 2 3. n ची किंमत -2 and +3. आता ह्या दोघांचाच गुणाकार पहिल्या कंसात लिहायचा. ह्या दोघांचा गुणाकार मागे लिहायचा. ह्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा नाही. 4 × 3 ह्या दोघांचा गुणाकार -2 × 4. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह. 3 चौक 12. मायनस मायनसचा गुणाकार +4 × 8 बरोबर 20. dm कारण m n दिलेला आहे. m अलीकडे आला तर इथं c ची किंमत, पलीकडं n ची किंमत. c ची किंमत कोणती आहे -4 16. n ची किंमत -2 3. n ची किंमत ह्या दोघांचा गुणाकार -4 3. पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार -2 × 16 16. चारित्रिकोण -12 वजा वजा अधिक 16 दूनी 32. 32 मधून 12 गेलं 20. नंतर dn ची किंमत काढूया. इथं m ची किंमत n पुढे आल्यामुळे n च्या ऐवजी c ची किंमत. m ची किंमत काय सांगा m 4 4. c ची किंमत -4 16. ह्या दोघांचा गुणाकार 16 × 4 आणि ह्या दोघांचा गुणाकार -4 × 4. 16 चौक 64 वजा वजा अधिक 4 चौक 16 3 4 10 1 16 पंचे 80. आता किंमत कोणाची काढायची m n बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय द्यायचं m बरोबर dm बाय d. dm ची किंमत 20. d ची किंमत 20 बरोबर 1. n भाग आलवला बाळा. 20 एके 20 20 एके 20. नंतर dn बाय d. dn ची किंमत किती आली 80. 20 चौक 80 म्हणजे आता किंमत कोणती आली आता आपले बघा m n ची किंमत. m ची किंमत 1 आणि n इज इक्वल टू 4. ह्या दोन्ही किमती आपल्या आलेल्या आहेत. आता ह्या किमती बरोबर आहेत का 4 1 1 4 4 1 4 1. पहिल्यांदा m ची किंमत नंतर n ची किंमत.